एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आजचा दिवस हा धोक्याचा असणार आहे, त्यामुळे घराबाहेर पडणं नक्कीच टाळा। अत्यंत मोठा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। मोठं संकट आपल्या राज्यावरती येणार आहे। मागील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतात पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावल्याचं बघायला मिळतंय। हेच नाही तर भारतीय हवामान विभागाने देखील मोठा इशारा दिलाय। यामुळे संकट अधिकच वाढलेलं आहे। परतीच्या पावसाचे ढग राज्यावरती आहेत। पंजाब, हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये तर पावसाने हाहाकार माजवलाय। आज रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर मुंबईला येलो अलर्ट दिलाय। सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढलाय। ठाणे, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, लातूर, अकोला, धाराशिव, अमरावती, नागपूर, भंडारा या भागात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। आज फार महत्त्वाच्या कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याला काल रात्री पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झोडपून काढलंय। चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे आणि यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। चंद्रपूर शहराजवळील इरई धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आल्यामुळे इरई नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। यासोबतच वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे। यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या 3 जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे वर्धा नदी दुथडी भरून वाहत आहे आणि हीच नदी चंद्रपूर जिल्ह्यात पूर येण्याचं कारण ठरू शकते। वर्धा नदीला आलेल्या पुराचा फटका इरई नदीला देखील बसलेला असून यामुळे चंद्रपूर शहरातले रहमतनगर आणि सिस्टर कॉलनी भागातल्या काही परिसरात नदीचं पाणी शिरलेलं आहे। यामुळे काल रात्री जवळपास 50 ते 60 लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। बुधवारपर्यंत पावसाचा येलो अलर्ट नाशिकला देण्यात आलाय। रविवारी आणि सोमवारी शहरासह ग्रामीण भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची दाट शक्यता आहे। 5 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावल्याचं बघायला मिळतंय। शनिवार ते बुधवारपर्यंत हवामान विभागाकडून नाशिकला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। शनिवारी अल्प प्रमाणात हजेरी लावलेल्या पावसानं 2.6 मिलीमीटर नोंद झालेली आहे। मुंबईमध्येही रात्रभर काही भागात जोरदार पाऊस झालेला आहे। राज्यातील तुमचा जिल्हा कोणता हे देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ळी इथं आज अचानक पडलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण कर्देहळ्ळी गावाला तलावाचं स्वरूप आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। संपूर्ण गावामध्ये चौकात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचं चित्र आहे। गावानजीक असलेल्या ओढ्याला प्रचंड प्रमाणात पावसाचं पाणी आल्यामुळे ओढा दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र आहे। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय कर्देहळ्ळीचा सोलापूर शहराचा संपर्क तुटलेला आहे। पडलेल्या प्रचंड पावसामुळे कर्देहळ्ळी येथील नागरिकांच्या घरात अक्षरशः पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात घरातील संसार उपयोगी वस्तूंचं नुकसान झाल्याचं बघायला मिळतंय।